नमस्कार. केंद्र सरकारने वाहतुकीचे काही नवीन नियम आणले आहेत आणि हे नियम प्रत्येक ड्रायव्हरसाठी खूप महत्त्वाचे आहेत. चला तर हे नवीन नियम नेमके काय आहेत ते सोप्या भाषेत समजून घेऊया. चला या महत्वाच्या इशाऱ्याने सुरुवात करूया. विचार करा, रस्त्यावर गाडी चालवताना एक छोटीशी चूक आणि ती किती महागात पडू शकते. आणि ती छोटीशी चूक एखाद्या व्यक्तीला थेट गुन्हेगार ठरवू शकते. हो, हे खरंय. नवीन नियमांनुसार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं तर त्याचे परिणाम आता खूपच गंभीर आहेत. तर हे नवीन कायदे म्हणजे रस्त्यांवरचं एक नवं वास्तव आहे. प्रत्येक वाहन मालकाने हे नियम समजून घेणं आता गरजेचं झालंय, कारण यामुळे आपल्या सगळ्यांच्या ड्रायव्हिंगच्या पद्धतीत खूप मोठे बदल होणार आहेत. पण मग प्रश्न पडतो की हे नियम इतके कडक का केले आहेत. तर यामागचं अधिकृत कारण असं दिलंय की देशभरात जे अपघात वाढतायत आणि वाहतुकीच्या नियमांना ज्या प्रकारे सर्रासपणे धाब्यावर बसवलं जातंय त्याला कुठेतरी आळा बसायला हवा. चला तर मग आता या नवीन नियमावलीमध्ये नेमकं काय आहे ते बघूया. असे महत्त्वाचे बदल जे प्रत्येक ड्रायव्हरवर थेट परिणाम करणार आहेत. ओके, तर हा आकडा 5 हा नीट लक्षात ठेवा. हा फक्त एक नंबर नाहीये. ही एक नवीन आणि खूप महत्त्वाची मर्यादा आहे. आणि ही मर्यादा ओलांडली की त्याचे परिणाम खूपच गंभीर होऊ शकतात. काय आहेत ते परिणाम? चला बघूया. तर मुद्दा असा आहे की नवीन नियमानुसार जर एका वर्षाच्या आत 5 वेळा वाहतुकीचे नियम मोडले गेले ना, तर त्या चालकाला गंभीर गुन्हेगार म्हणून ओळखलं जाईल. ही एक नवीन कॅटेगरीज तयार केली आहे. आणि एकदा का कोणी गंभीर गुन्हेगार ठरलं की मग बघा काय काय होऊ शकतं. 1. ड्रायव्हिंग लायसन्स कायमचं रद्द होऊ शकतं. 2. वाहन ब्लॅकलिस्ट केलं जाऊ शकतं. आणि 3. जर नियमभंग खूपच मोठा असेल तर गाडी थेट जप्तसुद्धा होऊ शकते. आता ही ई-चलनची प्रक्रिया कशी काम करते ते पाहूया. समजा नियम मोडला गेला तर लगेच मोबाईलवर ई-चलन येईल. आणि इथेच खरी गोष्ट आहे. हे चलन भरण्यासाठी फक्त आणि फक्त 45 दिवसांची मुदत आहे. जर या वेळेत दंड भरला नाही तर गाडी थेट ब्लॅकलिस्ट होईल. म्हणजे काही बोलणी नाही, काही नाही, सरळ ब्लॅकलिस्ट. बरं, आता पुढचा मुद्दा पाहूया. आत्तापर्यंत आपण विचार करायचो की वाहतुकीचे नियम फक्त ट्रॅफिक पोलिसच लावतात, बरोबर? पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता तंत्रज्ञान खूप मोठी भूमिका बजावणार आहे. हो, म्हणजे आता रस्त्यांवर फक्त ट्रॅफिक पोलिसच नसतील, तर त्यांच्यासोबत AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारे कॅमेरे 24 तास नजर ठेवणार आहेत. आणि हे कॅमेरे निष्पक्षपातीपणे काम करतील. म्हणजे नियम मोडला की त्याची नोंद होणारच. आता जरा अवजड आणि व्यावसायिक वाहनांकडे वळूया. त्यांच्यासाठी काही खास नियम आहेत, विशेषतः ओव्हरलोडिंग आणि टोल चुकवण्याबद्दल. आणि इथली कारवाई खूप कडक आहे. इथे बघा, कोणत्या चुकीसाठी काय कारवाई होणार हे स्पष्ट केलंय. उदाहरणार्थ, जर गाडी ओव्हरलोड असेल तर थेट 4 पट टोल दंड भरावा लागेल, तब्बल 4 पट. आणि जर टोल भरला नाही तर त्याचा परिणाम फक्त दंडापुरता मर्यादित नाही, तर गाडी विकताना, तिचं रजिस्ट्रेशन रिन्यू करताना किंवा फिटनेस सर्टिफिकेट घेताना सुद्धा अडचण येऊ शकते. चला आता या सगळ्याच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. हे जे एवढे कडक नियम आहेत यामागचा नेमका उद्देश काय सांगितला जातोय ते पाहूया. म्हणजे एक प्रश्न मनात येतोच की ही जी सगळी कडक कारवाई आहे ती फक्त दंड वसूल करण्यासाठी आहे की यामागे खरोखरच चालकांच्या सुरक्षितेची काळजी आहे? यावर सरकारची अधिकृत भूमिका काय आहे? तर त्यांचं म्हणणं आहे की हे नियम फक्त दंड गोळा करण्यासाठी नाहीयेत, तर हे नियम चालक आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठीच बनवले गेले आहेत. त्यामुळे अपघात आणि दंड या दोन्ही गोष्टी टाळायच्या असतील तर काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. जसं की हेल्मेट घालणं, सीट बेल्ट लावणं, गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करणं. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. रस्त्यावरची एक छोटीशी चूक सुद्धा आयुष्यभराचं नुकसान करू शकते. त्यामुळे सावध राहण्याला दुसरा पर्याय नाही. तर आता हा एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. वाहतूक सुरक्षितेसाठी आणलेले हे नवीन आणि इतके कडक नियम खरोखरच योग्य आहेत का? यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.